नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे माधुरीची लेख. तर मंडळी, उद्या तर मतदान आहे, पण आपलं मतदान कार्ड तर काही दिसतच नाही आहे. पण आता मतदान कसं करायचं आणि कोणत्या कागदपत्रावर करायचं आणि कोणते कार्ड लागणार आहे, म्हणजे जसं की तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आणखी तुम्हाला कोणते ऑप्शन राहणार आहे की कोणत्या कार्डावर तुम्हाला मतदान करता येणार आहे. तर याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किंवा तुमचं मतदान कार्ड हरपलं असेल किंवा दिसत नसेल आणि त्याच अंतर्गत तुम्हाला आधार कार्ड वगैरे हरपलं असेल, ते पण दिसत नसेल, तर तुमच्यापाशी खूप सारे पर्याय आहे की तुम्ही कशावर मतदान करू शकता. तर याबाबतची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का, आणि बेल आयकनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता तोंडावरच विधानसभेची निवडणूक आलेली आहे, म्हणजे अवघी उद्याच आहे, म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जर तुमच्याजवळ मतदान कार्ड नसेल तर तुम्ही कसे करणार मतदान? तर तुम्ही 10 प्रकारचे ओळखपत्र वापरून मतदान करू शकता. तर कोणते ओळखपत्र आहे, तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर तुम्ही या 10 ओळखपत्रापैकी कुठल्याही एक ओळखपत्र वापरून किंवा दाखवून मतदान करू शकता. बघा मंडळी, कोणते 10 ओळखपत्र आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. आणि यादीत नाव आहे, मात्र वोटर आय डीच नाही. निवडणूक आयोगाने केली नवीन तरतूद. तर कोणती नवीन तरतूद काढली आहे आयोगाने, तर कोणते कोणते तुम्हाला बघा, तुम्ही कोणते कोणते ओळखपत्र वापरू शकता, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वात प्रथम, तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड वापरू शकता. जर आधार कार्डही नसेल तर तुम्ही मनरेगा अंतर्गत निर्मित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र पण वापरू शकता मंडळी. बघा, आणि ते पण तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही बँक किंवा टपाल विभागातील छायाचित्र असलेलं पासबुक पण वापरू शकता. आणि ते पण नसेल तर तुम्ही काय वापरू शकता, आरोग्य विमा आणि स्मार्ट कार्ड पण वापरू शकता तुम्ही. पण ते पण नसेल वेळेवर तर असं खूप सारे गरीब कुटुंब असतात की त्यांच्याकडे हे सारे कार्ड असतात, पण काही असतात निम्म्यात का त्यांच्याकडे नसतात. पण ते आरोग्य आणि स्मार्ट कार्ड नसलं तर ड्रायव्हिंग लायसन्स पण तुम्ही वापरू शकता. बघा, किती मोठी तरतूद केली आहे महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी. आणि ड्रायव्हिंग लायसन्स तर नसेल तर साधं पॅन कार्ड तर सर्वांकडे असतातच ना, कारण की आता आपल्याला बँकच्या संबंधित कुठल्या पण संबंधित कार्डातनी पॅन कार्डची गरज तर लागतेच ना मंडळी. तुम्ही पॅन कार्ड पण सुद्धा वापरू शकता. आणि तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनीचे ओळखपत्र पण वापरू शकता मंडळी. आणि जर ते पण नसेल तर पासवर्डवरून पण तुम्हाला मतदान करता येणार आहे. आणि संसद, विधानसभा, विधान परिषद सदस्य वितरित केलेले ओळखपत्र पण तुम्हाला वापरता येणार आहे मतदान करण्यासाठी. आणि म्हणजे 10वं, म्हणजे दिव्यांग असलेले ओळखपत्र ते पण सुद्धा तुम्हाला मतदान करण्यासाठी वापरणार आहे. तर मंडळी, असे 10 कार्ड वापरून तुम्ही मतदान करू शकता. तर इत्यादी ओळखपत्रे दाखवूनही तुम्हाला तुमच्या गावातील किंवा याच्यातील जाऊन मतदान करता येणार आहे मंडळी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणखी तुमचे काही प्रश्न असणार किंवा डाऊट असणार मतदानाविषयी, ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच सांगा, कारण की एकच दिवस उरला आहे मतदान करण्यासाठी. तर चला, भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट घेऊन. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.